आब्बा न्यूज फ्रंट येथे 100 वर्षांपर्यंत चांगले आणि संभाव्य कसे जगायचे यावर केंद्रित असलेल्या जीवनशैलीच्या अमर्यादित विषयांची आणि कल्पनांची एक विस्तृत यादी आहे जी विविध स्रोतांकडून घेतली आहे, जी परिपूर्ण आणि दीर्घ जीवनशैलीसाठी तत्त्वे, सवयी आणि उद्दिष्टे दर्शवितात। 1. आरोग्य आणि तंदुरुस्ती। शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी नियमितपणे व्यायाम करा। स्थानिक पातळीवर पिकवलेले ताजे पदार्थ खा। फळे आणि भाज्यांसह संतुलित पोषणासाठी प्रयत्न करा। निरोगी वजन राखा आणि धूम्रपान टाळा। मद्यपानाचे संयमी व्यवस्थापन करा। आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या जुन्या वाईट सवयी सोडा। दैनंदिन जीवनात शारीरिकदृष्ट्या सक्रिय रहा। 2. वैयक्तिक विकास। सतत नवीन कौशल्ये शिकत रहा। स्पष्ट ध्येय आणि वैयक्तिक ध्येय विधाने परिभाषित करा। पैशाइतकीच काळजीपूर्वक वेळ व्यवस्थापित करा। तुमचे जीवन बनावट करणे थांबवा, प्रामाणिक रहा। रचनात्मक टीका ऐका आणि वाढवा। तक्रार करणे आणि नकारात्मक विचार करणे टाळा। तुमच्या भावनांवर विश्वास ठेवा आणि समजून घ्या। गोष्टी वैयक्तिकरित्या न घेता लवचिकता विकसित करा। 3. नातेसंबंध आणि सामाजिक जीवन। पालक व्हा किंवा अर्थपूर्ण नातेसंबंध जोपासा। इतरांना मदत करा आणि दयाळूपणाची यादृच्छिक कृत्ये करा। मजबूत, सकारात्मक सामाजिक संबंध निर्माण करा। तुमच्या समुदायाची काळजी घ्या। वादविवाद टाळा, तुमचे लढे सुज्ञपणे निवडा। निःशर्त आणि उघडपणे प्रेम करा। विषारी लोक आणि वातावरण टाळा। 4. सजगता आणि मानसिक कल्याण। वर्तमान क्षणात जगा, आजवर लक्ष केंद्रित करा। वारंवार हसा, विशेषतः स्वतःवर। निर्णय घेण्यापूर्वी सावकाश व्हा आणि विचार करा। सर्जनशील अभिव्यक्तीमध्ये व्यस्त रहा। भौतिक संपत्ती आणि गोंधळ सोडून द्या। तुमची जीवनकथा सार्थक करा, नायक आणि कथावाचक व्हा। निष्क्रियपणे प्रतिक्रिया देणे थांबवा, जाणूनबुजून वागण्यास सुरुवात करा। कठीण परिस्थितीतही आनंद जोपासा। 5. जीवनशैली आणि तत्वज्ञान। जीवन सतत सुट्टीसारखे जगा, आनंदी आणि प्रामाणिक। स्वतःचे नियम बनवा आणि त्यांचा अभिमान बाळगा। अनपेक्षित गोष्टींची अपेक्षा करा आणि त्यात संधी शोधा। लेबल्स आणि कठोर विश्वासांना नकार द्या। स्वतःशी आणि इतरांशी खोटे बोलणे थांबवा। बदल स्वीकारा आणि लवचिक रहा। 6. ध्येय आणि आकांक्षा। तुमच्या आवडी निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा। तुमच्या वैयक्तिकृत जीवन ध्येयांची यादी लिहा। केवळ अस्तित्वापेक्षा उद्देशपूर्ण जीवनासाठी प्रयत्न करा। तुमच्या जीवन रचनेची मालकी घ्या। हेतूने भरपूर जगण्याची आकांक्षा बाळगा। हे विषय विस्तृत कल्पनांमधून घेतले आहेत, ज्यात चांगले जगण्यासाठी आणि दीर्घायुष्याचे लक्ष्य ठेवण्यासाठी 100 व्यावहारिक टिप्स समाविष्ट आहेत। त्यामध्ये शारीरिक आरोग्य, मानसिक कल्याण, वैयक्तिक वाढ, अर्थपूर्ण नातेसंबंध आणि आनंद, प्रामाणिकपणा आणि लवचिकता यांना प्रोत्साहन देणारी एक उद्देशपूर्ण जीवनशैली समाविष्ट आहे। तुम्हाला हवे असल्यास आम्ही दीर्घायुष्य, आनंद किंवा जीवन ध्येय यासारख्या कोणत्याही विशिष्ट पैलूनुसार तयार केलेली अधिक विशिष्ट संरचित यादी देखील प्रदान करू शकतो। मला कळवा। आब्बा न्यूज फ्रंट। दैनंदिन जीवन सुधारण्यासाठी कल्पना। दैनंदिन जीवन सुधारण्यासाठी येथे कृतिशील कल्पना आहेत, ज्या तुमचे कल्याण, ऊर्जा आणि आनंद वाढविण्यास मदत करू शकतात। दैनंदिन जीवन सुधारण्यासाठी कल्पना। तुमचा दिवस शांतपणे सुरू करण्यासाठी 15 मिनिटे लवकर उठा। सकाळी सर्वात आधी 1 ग्लास पाणी प्या आणि दिवसभर हायड्रेटेड रहा। डोके स्वच्छ करण्यासाठी आणि शारीरिक हालचाली वाढवण्यासाठी दररोज 10 मिनिटे चालत जा। संतुलित पोषणासह निरोगी नाश्ता तयार करा। ताणतणाव व्यवस्थापित करण्यासाठी नियमितपणे ध्यान किंवा माइंडफुलनेस व्यायाम करा। प्रतिबिंबित करण्यासाठी, कृतज्ञतेचा सराव करण्यासाठी किंवा दिवसासाठी हेतू निश्चित करण्यासाठी दैनिक डायरी ठेवा। अधिक भाज्या आणि ताजी फळे खा। प्रत्येक जेवणात तुमची अर्धी प्लेट भाज्यांनी भरण्याचे ध्येय ठेवा। दररोज किमान 15 ते 30 मिनिटे व्यायाम करा। चालणे, नृत्य करणे किंवा योगा करणे यासारखे तुम्हाला आवडते असे काहीतरी निवडा। झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी स्क्रीन टाइम मर्यादित करा, विशेषतः झोपण्यापूर्वी। झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी स्क्रीन टाइम मर्यादित करा। लवकर झोपा आणि तुम्हाला दर्जेदार झोप मिळेल याची खात्री करा। 7 ते 8 तास शिफारस केलेले। लक्ष केंद्रित कालावधीत सोशल मीडिया आणि फोन सूचना बंद करा। उत्साहवर्धक संगीत, पॉडकास्ट किंवा निसर्गाचे आवाज ऐका। दररोज अशा 3 गोष्टी लिहा ज्यांसाठी तुम्ही आभारी आहात। एखाद्यासाठी काहीतरी चांगले करून दयाळूपणाचा सराव करा, जरी लहान असले तरी। प्रियजनांसोबत दर्जेदार वेळ घालवा। अर्थपूर्ण संभाषण किंवा क्रियाकलापांमध्ये व्यस्त रहा। तुमच्या कामाच्या डेस्क किंवा ड्रॉवरसारखी एक छोटी जागा स्वच्छ करा। तुमच्या पलंगाला दैनंदिन सवय म्हणून सिद्धीची भावना निर्माण करा। कामाच्या किंवा अभ्यासाच्या वेळी रिचार्ज करण्यासाठी नियमित ब्रेक घ्या। पोमोडोरो तंत्र। दर आठवड्याला काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा। तुम्हाला ज्या कौशल्याची, छंदाची किंवा ज्ञानाची आवड आहे त्या क्षेत्राची निवड करा। आरशात आणि सार्वजनिक ठिकाणी स्वतःकडे हसा।
तुम्ही ज्याबद्दल कृतज्ञ आहात त्यावर चिंतन करा आणि कृतज्ञता जर्नल ठेवा. तुमच्या जीवनशैली आणि ध्येयांनुसार या सवयी आणि दिनचर्या मिसळल्या आणि जुळवल्या जाऊ शकतात. मुख्य म्हणजे सातत्य आणि वाढत्या बदल. दररोज लहान पावले कालांतराने अर्थपूर्ण सुधारणा घडवून आणतात. आब्बा न्यूज फ्रंट. वैयक्तिक, सामाजिक, बौद्धिक आणि व्यावहारिक क्षेत्रांच्या विस्तृत आणि अर्थपूर्ण अन्वेषणासाठी वर्गीकृत केलेल्या जीवनशैली विषयांची विस्तृत यादी. वैयक्तिक वाढ आणि आत्मशोध. स्वप्ने आणि आकांक्षा. जीवन आणि संक्रमणांचे टप्पे. मृत्यूनंतरचे जीवन आणि आध्यात्मिक श्रद्धा. भावना आणि भावनिक बुद्धिमत्ता समजून घेणे. वैयक्तिक मूल्ये आणि श्रद्धा. आत्मविश्वास आणि आत्मसन्मान निर्माण करणे. भीती आणि आव्हानांवर मात करणे. माइंडफुलनेस आणि ध्यान. संयम आणि लवचिकता विकसित करणे. जर्नलिंग आणि आत्मचिंतन. नातेसंबंध आणि सामाजिक जीवन. अर्थपूर्ण मैत्री निर्माण करणे. कौटुंबिक गतिशीलता आणि पालकत्व. प्रणयरम्य संबंध आणि प्रेम भाषा. संवाद कौशल्य आणि संघर्ष निराकरण. नातेसंबंधांमध्ये सहानुभूती आणि करुणा. सामाजिक प्रभाव आणि समवयस्कांचा दबाव. क्षमा आणि सोडून देणे. नेटवर्किंग आणि समुदाय उभारणी. सांस्कृतिक विविधता आणि समावेश. लिंग भूमिका आणि ओळख. आरोग्य आणि कल्याण. पोषण आणि निरोगी खाण्याच्या सवयी. शारीरिक तंदुरुस्ती आणि व्यायाम. मानसिक आरोग्य जागरूकता आणि पद्धती. झोपेची स्वच्छता आणि विश्रांती. ताण व्यवस्थापन तंत्रे. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि नियमित तपासणी. व्यसन आणि पुनर्प्राप्ती. वृद्धत्व आणि दीर्घायुष्य. समग्र आरोग्य दृष्टिकोन. आरोग्यावर पर्यावरणीय प्रभाव. बौद्धिक कुतूहल आणि शिक्षण. आजीवन शिक्षण आणि कौशल्य निर्मिती. विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगती. मानसशास्त्र आणि मानवी वर्तन. इतिहास आणि संस्कृती. तत्वज्ञान आणि नीतिमत्ता. सर्जनशील कला आणि अभिव्यक्ती. साहित्य आणि कथाकथन. भाषा शिक्षण. गंभीर विचार आणि समस्या सोडवणे. नवोपक्रम आणि सर्जनशीलता. करिअर आणि आर्थिक विषय. करिअर निवडी आणि विकास. कार्य जीवन संतुलन. नेतृत्व आणि टीमवर्क. आर्थिक साक्षरता आणि व्यवस्थापन. उद्योजकता आणि व्यवसाय कौशल्ये. ध्येय निश्चित करणे आणि उत्पादकता. वाटाघाटी आणि निर्णय घेणे. वैयक्तिक ब्रँडिंग आणि ऑनलाईन उपस्थिती. दूरस्थ काम आणि डिजिटल भटकंती. निवृत्ती नियोजन. पर्यावरण आणि समाज. हवामान बदल आणि शाश्वतता. शहरी राहणीमान आणि सामुदायिक रचना. सामाजिक न्याय आणि समानता. जागतिक राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंध. समाजात तंत्रज्ञानाची भूमिका. माध्यमे आणि माहितीचा प्रभाव. स्वयंसेवा आणि सामाजिक प्रभाव. नैतिक उपभोगवाद. सांस्कृतिक वारसा आणि जतन. मानवतेचे भविष्य आणि अंतराळ अन्वेषण. जीवनशैलीची ही यादी जीवनाच्या अनेक आयामांमध्ये सखोल अन्वेषणासाठी विस्तृत स्पेक्ट्रम प्रदान करते. वैयक्तिक विकासासाठी, अर्थपूर्ण संभाषणांसाठी, संशोधनासाठी किंवा कोचिंग सत्रांसाठी आदर्श. तुम्हाला हवे असल्यास आम्ही तपशीलवार विषय प्रदान करू शकतो किंवा आवडीच्या कोणत्याही विशिष्ट क्षेत्रासाठी प्रश्न सुचवू शकतो. आब्बा बातम्या. नवीन जीवनशैली कशी जगायची अमर्यादित विषय आणि चांगले आणि शक्यतो जास्त काळ जगण्याचे मार्ग. वैयक्तिक वाढ, आरोग्य, संपत्ती, आनंद, नातेसंबंध आणि मानसिकता या प्रमुख क्षेत्रांना स्पर्श करणे. तुमच्या चुका स्वीकारा. इतरांच्या चुका स्वीकारा. नवीन सवयी निर्माण करा. शिस्त निर्माण करा. नवीन मित्र बनवा. नवीन नोकरी किंवा करिअर मार्ग मिळवा. विविध कौशल्ये निर्माण करा. तुमचा वेळ प्रभावीपणे व्यवस्थापित करा. नियमितपणे व्यायाम करा. पालकत्व आणि बिनशर्त प्रेम अनुभवा. तुमचे जीवन उलगडून दाखवा. दिवसातून एक गोष्ट फेकून द्या. वाद टाळा. शांती निवडा. प्रामाणिक राहा. जीवनाचे बनावटीकरण थांबवा. स्पष्ट ध्येय आणि आवडी परिभाषित करा. नियमितपणे इतरांना मदत करा. दयाळूपणाची यादृच्छिक कृती करा. निर्णय घेण्यापूर्वी एक अतिरिक्त सेकंद घ्या. इतरांना तुमच्याकडून काय हवे आहे ते समजून घ्या. जुन्या वाईट सवयी सोडा. तक्रार करणे थांबवा. तुम्हाला जे नको आहे ते नाकारा. असल्याबद्दल जास्त किंमत द्या. वाढीसाठी तुमच्या टीकाकारांचे ऐका. गोष्टी वैयक्तिकरित्या घेऊ नका. स्वतःवर देखील वारंवार हसा. तुमच्या भावनांवर विश्वास ठेवा आणि त्यांची कबुली द्या. जीवन आनंदी सुट्टीसारखे जगा. तुमचे जीवन सांगण्यासारखे बनवा. अनुयायी बनणे थांबवा. तुमचा स्वतःचा मार्ग शोधा. तुमच्या श्रद्धांचे परीक्षण करा आणि त्यांना आव्हान द्या. स्वतःशी आणि इतरांशी खोटे बोलणे थांबवा. स्वतःशी आणि इतरांशी खोटे बोलू नका. सक्रियपणे कृती करा. वर्तमानात जगा. आजवर लक्ष केंद्रित करा. अनपेक्षित गोष्टींची अपेक्षा करा आणि त्यांचे स्वागत करा. जीवनाचा पूर्ण आणि वारंवार आनंद घ्या. स्वतःचे नियम बनवा आणि त्यांचे पालन करा. बिनशर्त आणि सतत प्रेम करा. लेबल्स आणि निर्णय टाळा. ताजे, स्थानिक पातळीवर पिकवलेले अन्न खा. संतुलित, पौष्टिक आहार ठेवा. हायड्रेटेड रहा. झोपेला आणि विश्रांतीला प्राधान्य द्या. माइंडफुलनेस पद्धतींनी ताण व्यवस्थापित करा. इतरांशी खोलवर कनेक्ट व्हा.
दररोज कृतज्ञता जोपासा, क्षमाशीलता स्वीकारा, आजीवन शिक्षणाचा पाठपुरावा करा, निसर्गात बाहेर वेळ घालवा, ध्यान किंवा योगाचा सराव करा, सर्जनशील अभिव्यक्तीमध्ये सहभागी व्हा, निरोगी नातेसंबंधांसाठी सीमा निश्चित करा, तुम्हाला ज्या गोष्टींची काळजी आहे त्यासाठी स्वयंसेवा करा, नियमित आरोग्य तपासणी ठेवा, धूम्रपान टाळा आणि मर्यादा घाला, दारू, आर्थिक जबाबदारीचा सराव करा, प्रवास करा आणि नवीन संस्कृतींचा अनुभव घ्या, आशावाद आणि सकारात्मक विचारसरणी जोपासा, भावनिक बुद्धिमत्ता विकसित करा, मानसिक आरोग्य आणि कल्याणावर लक्ष केंद्रित करा, जिज्ञासू आणि मोकळे मन ठेवा, संयम आणि सहनशीलता विकसित करा, वैयक्तिक वाढीला प्राधान्य द्या, ज्ञान आणि आनंदासाठी नियमितपणे वाचा, एक सहाय्यक समुदाय तयार करा, तुमचे विचार आणि ध्येय जर्नल करा, स्वतःशी आणि इतरांशी दयाळूपणे बोला, आवश्यकतेनुसार विश्रांती घ्या आणि विश्रांती घ्या, नृत्य करा, हालचाल करा आणि शारीरिकरित्या मजा करा, कला, संगीत आणि सौंदर्याची प्रशंसा करा, जीवनात अर्थ आणि उद्देश शोधा, तुम्हाला जे माहीत आहे ते इतरांना शिकवा, सुंदरपणे बदलण्यासाठी अनुकूल व्हा, इतरांसाठी करुणा वाढवा, विषारी नातेसंबंध टाळा, विषारी संबंध टाळा, विनोद आणि खेळकरपणा जोपासा, स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळ काढा, जीवनातील लहान विजय साजरे करा, लवचिकता आणि धैर्य विकसित करा, भविष्यासाठी योजना करा पण आता जगा, सराव करा, नम्रता, मार्गदर्शन मिळवा आणि मार्गदर्शक बना, स्क्रीन टाइम आणि डिजिटल विचलितता कमी करा, नवीन छंद आणि आवडींसह प्रयोग करा, ध्यानपूर्वक खाण्याचा सराव करा, काम आणि जीवनातील निरोगी संतुलन राखा, सर्व वयोगटात शारीरिकदृष्ट्या सक्रिय रहा, अतिवचनबद्धता टाळा, स्वतःची जाणीव जोपासा, तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा, प्रशंसा आणि उदारतेने प्रशंसा करा, धीमे व्हा आणि जीवनातील क्षणांचा आनंद घ्या, परिपूर्णतावाद टाळा, प्रगतीचे ध्येय ठेवा, सकारात्मक प्रभावांनी स्वतःला वेढून घ्या, कृतीद्वारे आत्मविश्वास निर्माण करा, आवश्यक असल्यास नाही म्हणायला शिका, स्वच्छ आणि संघटित राहण्याची जागा राखा, अध्यात्म किंवा वैयक्तिक श्रद्धा स्वीकारा, वारंवार हसा आणि अनोळखी लोकांशी संपर्क साधा, नियमितपणे तुमच्या जीवनावर चिंतन करा, दररोज प्रेम आणि संबंध साजरे करा, या विषयांमध्ये व्यावहारिक सवयी, मानसिकतेतील बदल, आरोग्य टिप्स, वैयक्तिक विकास आणि तुमचे आयुष्य समृद्ध करण्यासाठी आणि तुमचे दीर्घायुष्य वाढवण्यासाठी नातेसंबंध सल्ला समाविष्ट आहे. आब्बा बातम्या, नवीन जीवनशैली कशी जगायची, अमर्यादित विषय आणि चांगले आणि शक्यतो जास्त काळ जगण्याचे मार्ग, वैयक्तिक वाढ, आरोग्य, संपत्ती, आनंद, नातेसंबंध आणि मानसिकता या प्रमुख क्षेत्रांना स्पर्श करणे. तुमच्या चुका स्वीकारा, इतरांच्या चुका स्वीकारा, नवीन सवयी निर्माण करा, शिस्त निर्माण करा, नवीन मित्र बनवा, नवीन नोकरी किंवा करिअर मार्ग मिळवा, विविध कौशल्ये निर्माण करा, तुमचा वेळ प्रभावीपणे व्यवस्थापित करा, नियमितपणे व्यायाम करा, पालकत्व आणि बिनशर्त प्रेम अनुभवा, तुमचे जीवन उलगडून दाखवा, दिवसातून एक गोष्ट फेकून द्या, वाद टाळा, शांती निवडा, प्रामाणिक राहा, जीवनाचे बनावटीकरण थांबवा, स्पष्ट ध्येय आणि आवडी परिभाषित करा, नियमितपणे इतरांना मदत करा, दयाळूपणाची यादृच्छिक कृती करा, निर्णय घेण्यापूर्वी एक अतिरिक्त सेकंद घ्या, इतरांना तुमच्याकडून काय हवे आहे ते समजून घ्या, जुन्या वाईट सवयी सोडा, तक्रार करणे थांबवा, तुम्हाला जे नको आहे ते नाकारा, असल्याबद्दल जास्त किंमत द्या, वाढीसाठी तुमच्या टीकाकारांचे ऐका, गोष्टी वैयक्तिकरित्या घेऊ नका, स्वतःवर देखील वारंवार हसा, तुमच्या भावनांवर विश्वास ठेवा आणि त्यांची कबुली द्या, जीवन आनंदी सुट्टीसारखे जगा, तुमचे जीवन सांगण्यासारखे बनवा, अनुयायी बनणे थांबवा, तुमचा स्वतःचा मार्ग शोधा, तुमच्या श्रद्धांचे परीक्षण करा आणि त्यांना आव्हान द्या, स्वतःशी आणि इतरांशी खोटे बोलणे थांबवा, स्वतःशी आणि इतरांशी खोटे बोलू नका, सक्रियपणे कृती करा, वर्तमानात जगा, आजवर लक्ष केंद्रित करा, अनपेक्षित गोष्टींची अपेक्षा करा आणि त्यांचे स्वागत करा, जीवनाचा पूर्ण आणि वारंवार आनंद घ्या, स्वतःचे नियम बनवा आणि त्यांचे पालन करा, बिनशर्त आणि सतत प्रेम करा, लेबल्स आणि निर्णय टाळा, ताजे, स्थानिक पातळीवर पिकवलेले अन्न खा, संतुलित, पौष्टिक आहार ठेवा, हायड्रेटेड रहा, झोपेला आणि विश्रांतीला प्राधान्य द्या, माइंडफुलनेस पद्धतींनी ताण व्यवस्थापित करा, इतरांशी खोलवर कनेक्ट व्हा, दररोज कृतज्ञता जोपासा, क्षमाशीलता स्वीकारा, आजीवन शिक्षणाचा पाठपुरावा करा, निसर्गात बाहेर वेळ घालवा, ध्यान किंवा योगाचा सराव करा, सर्जनशील अभिव्यक्तीमध्ये सहभागी व्हा, निरोगी नातेसंबंधांसाठी सीमा निश्चित करा, तुम्हाला ज्या गोष्टींची काळजी आहे त्यासाठी स्वयंसेवा करा, नियमित आरोग्य तपासणी ठेवा, धूम्रपान टाळा आणि मर्यादा घाला, दारू, आर्थिक जबाबदारीचा सराव करा, प्रवास करा आणि नवीन संस्कृतींचा अनुभव घ्या, आशावाद आणि सकारात्मक विचारसरणी जोपासा,
भावनिक बुद्धिमत्ता विकसित करा. मानसिक आरोग्य आणि कल्याणावर लक्ष केंद्रित करा. जिज्ञासू आणि मोकळे मन ठेवा. संयम आणि सहनशीलता विकसित करा. वैयक्तिक वाढीला प्राधान्य द्या. ज्ञान आणि आनंदासाठी नियमितपणे वाचा. एक सहाय्यक समुदाय तयार करा. तुमचे विचार आणि ध्येय जर्नल करा. स्वतःशी आणि इतरांशी दयाळूपणे बोला. आवश्यकतेनुसार विश्रांती घ्या आणि विश्रांती घ्या. नृत्य करा, हालचाल करा आणि शारीरिकरित्या मजा करा. कला, संगीत आणि सौंदर्याची प्रशंसा करा. जीवनात अर्थ आणि उद्देश शोधा. तुम्हाला जे माहीत आहे ते इतरांना शिकवा. सुंदरपणे बदलण्यासाठी अनुकूल व्हा. इतरांसाठी करुणा वाढवा. विषारी नातेसंबंध टाळा. विषारी संबंध टाळा. विनोद आणि खेळकरपणा जोपासा. स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळ काढा. जीवनातील लहान विजय साजरे करा. लवचिकता आणि धैर्य विकसित करा. भविष्यासाठी योजना करा पण आता जगा. सराव करा. नम्रता, मार्गदर्शन मिळवा आणि मार्गदर्शक बना. स्क्रीन टाइम आणि डिजिटल विचलितता कमी करा. नवीन छंद आणि आवडींसह प्रयोग करा. ध्यानपूर्वक खाण्याचा सराव करा. काम आणि जीवनातील निरोगी संतुलन राखा. सर्व वयोगटात शारीरिकदृष्ट्या सक्रिय रहा. अतिवचनबद्धता टाळा. स्वतःची जाणीव जोपासा. तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा. प्रशंसा आणि उदारतेने प्रशंसा करा. धीमे व्हा आणि जीवनातील क्षणांचा आनंद घ्या. परिपूर्णतावा टाळा. प्रगतीचे ध्येय ठेवा. सकारात्मक प्रभावांनी स्वतःला वेढून घ्या. कृतीद्वारे आत्मविश्वास निर्माण करा. आवश्यक असल्यास नाही म्हणायला शिका. स्वच्छ आणि संघटित राहण्याची जागा राखा. अध्यात्म किंवा वैयक्तिक श्रद्धा स्वीकारा. वारंवार हसा आणि अनोळखी लोकांशी संपर्क साधा. नियमितपणे तुमच्या जीवनावर चिंतन करा. दररोज प्रेम आणि संबंध साजरे करा. या विषयांमध्ये व्यावहारिक सवयी, मानसिकतेतील बदल, आरोग्य टिप्स, वैयक्तिक विकास आणि तुमचे आयुष्य समृद्ध करण्यासाठी आणि तुमचे दीर्घायुष्य वाढवण्यासाठी नातेसंबंध सल्ला समाविष्ट आहे. ते जीवनातील सुधारणांसाठी विचारशील चिंतनासह कृतिशील पावले एकत्र करतात. जर तुम्हाला हवे असेल तर आम्ही यापैकी कोणत्याही विषयावर सखोल स्पष्टीकरण देऊ शकतो किंवा तुमच्या आवडीनुसार वैयक्तिकृत योजना तयार करण्यास मदत करू शकतो. कृपया आम्हाला अब्बा न्यूज फ्रंटला मेल पाठवा. पाहिल्याबद्दल धन्यवाद.